हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर आता बघा, आजपासून मी 11 गुरुवार करायला सुरुवात केलेली आहे आणि 11 गुरुवारची मांडणी म्हणजे गुरुवारची मांडणी मी अशी केलेली आहे। तर साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे, उपवास केलेला आहे। आता 11 गुरुवार कसे, कधी आणि कोणी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर आता गुरुवारी सकाळी उठल्याबरोबर सकाळी लवकर उठायचं, घर स्वच्छ वगैरे करायचं, त्याचबरोबर दरवाजामध्ये रांगोळी, हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आणि उपवास करायचा आहे गुरुवारच्या दिवशी। तर आता जेव्हा तुम्ही 11 गुरुवार करायला सुरुवात कराल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मंदिरात जायचं आहे। एक नारळ, खडी साखर, हार, फुलं घेऊन तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे आणि तुमची काही इच्छा असेल ती बोलायची, संकल्प करायचा की माझे 11 गुरुवार निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि असं म्हणून तो नारळ तुम्ही स्वामींच्या मंदिरात ठेवायचा आहे। केंद्रात, मठात वगैरे कुठे जवळपास असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे, किंवा जवळपास नसेल तर तुम्ही असं माझ्यासारखं घरामध्ये स्वामींच्या अधिष्ठान करायचे। फोटो समोर तुम्ही नारळावर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, फूल ठेवायचे, खडी साखर आणि स्वामींना बोलायचंय आणि तो नारळ साईडला ठेवून तुम्ही कधी स्वामींच्या मंदिरात, केंद्रात, मठात जाल तिथे तुम्ही तो ठेवायचा आहे नारळ आणि 11 गुरुवार साठी सुरुवात करायची आहे। आता ज्या दिवशी तुम्ही 11 गुरुवार करणार त्या पहिल्या गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठायचं, अगदी निस्वार्थी भावनेने, निर्मळ मनाने तुम्ही उपवास करायचा आहे। त्याचबरोबर घर सगळं स्वच्छ क्लीन करायचं, दरवाजामध्ये रांगोळी काढायची, लक्ष्मीची पावलं, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि उपवास करायचा आहे। आता हे 11 गुरुवारचं व्रत आहे, हे कोणीही करू शकतं, अगदी अनमॅरिड मुली म्हटलं तरी करू शकतात। तर स्वामी नेहमी आपल्या संरक्षण करतात, पाठीशी राहतात, चांगलंच करतात आपलं आणि त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं। तर आता बघा, मी स्वामींच्या 11 गुरुवार म्हणजे आज पहिला गुरुवार आहे त्याची मी मांडणी केलेली आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेलच आहे। तर स्वामींचा अधिष्ठान करायचंय, म्हणजे फोटो असेल तर मोठा फोटो आहे आता माझा, परंतु मी मूर्ती पण ठेवली आहे। जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून पण हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नंतर तुम्ही गुरुवारच्या उपासनेला सुरुवात करायची आहे। तर पहिला आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर काही नाही, एक फळ ठेवायचं, फूल, खडी साखर ठेवायची आणि तुम्ही गुरुवारची पोहती वाचायची आहे। आता बघा, पोहती कोणती? चरित्र सारामृत। आता हे बघा, तुम्हाला नाव उलट दिसेल, मी साईडला इथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तर हे जे पुस्तक आहे हे पूर्ण वाचायचे आपल्याला। याच्यामध्ये 21 अध्याय आहेत, हे 21 अध्याय आपल्याला एकाच वेळेला ते कंप्लीट करायचे आहेत आणि 11 माळी जप करायचा आहे स्वामींचा। तर आता ही स्वामी सेवा आपण ह्या गुरुवारी करायची आहे, असे 11 गुरुवार करायचे। आता तुम्ही म्हणत असाल की प्रॉब्लेम वगैरे आला तर त्या दिवशी, तर प्रॉब्लेम वगैरे आला, पिरियड्स आले तर त्या दिवशी मांडणी करायची नाही, फक्त उपवास करायचा। आणि ज्या दिवसापासून तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात कराल, कॅलेंडरवर किंवा तुम्ही एखाद्या नोटबुक मध्ये तुम्ही म्हणजे तारीख वगैरे लिहून ठेवायची, ज्या दिवशी तुम्ही गुरुवारला सुरुवात केली आणि बरोबर कंप्लीट 11 गुरुवार करायचे आहेत। आता 11 गुरुवार हे अनमॅरिड मुली किंवा तुम्ही कुठलंही म्हणजे तुम्हाला तुमची कामं होत नसेल, लग्न होत नसेल किंवा मुलं बाळ होत नसेल किंवा काही इच्छा असेल ती तुम्ही बोलून सुरुवात करायची आहे। आता जेव्हा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही गुरुवार म्हणजे आता उपवास केला आणि मांडणी करणार आहे त्या अगोदर तुम्ही ताम्हणामध्ये हातामध्ये एक फूल घ्यायचं, फुलावर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, तुमची इच्छा बोलायची आणि पाणी 3 वेळा सोडून ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे। तर असं हे आपण संकल्प करून आपण स्वामींच्या गुरुवारला सुरुवात करायची आहे। त्यानंतर अशी मांडणी करायची। मांडणी केल्यानंतर तुम्ही 21 हे अध्याय वाचून 11 माळी जप करायचा आहे, एवढंच करायचंय काही स्वामी सेवा फक्त। असे हे 11 गुरुवार करायचे। तर ह्या दिवसांमध्ये आता कोणते नियम पाळायचे, तर ब्रह्मचर्य पूर्ण पाळायचं आहे। म्हणजे ब्रह्मचर्य आता म्हणत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आणि नसेल तुम्हाला माहीत तर नवरा बायकोंमधले संबंध ठेवायचे नाही, म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचे।
पुन्हा तुम्हाला कुठे सुतक वगैरे पडलं असेल किंवा काही अडीअडचणी आल्या असेल तर तुम्ही म्हणजे तिथे स्टॉप करून तो गुरुवार तुम्ही पुन्हा नेक्स्ट पासून चालू करू शकता. म्हणजे पहिल्यापासून नाही करायचं, ज्या दिवशी जेवढे तुमचे झाले त्याच्यापासून पुढचे चालू करायचे आहेत. आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल, बाहेर गावी गेला असाल तुम्ही आणि तुम्हाला जर म्हणजे आता तुम्ही व्रत करताय 11 गुरुवारचं, तर तुम्ही तिथेही मांडू शकता. उपवास गेला जाणं झालं असेल तर तिथे तुम्ही असं मांडायचं आहे पूजा आणि तुम्ही तिथे स्वामी सेवा करायची आहे. तर असं हे तुम्ही करू शकता. पुन्हा दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडताना नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडायचा आहे. तर तुम्ही मनातील इच्छा बोलायची. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि आपली इच्छा पूर्ण होतेच होते. तर आता ह्या दिवसांमध्ये बघा नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं. तर आता नॉनव्हेज पूर्ण बंद, ब्रह्मचर्य पाळायचं, नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे. समजा पिरियड्स वगैरे आले तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा, मांडणी करायची नाहीये. आणि त्याच्या पुढच्या गुरुवारपासून तुम्ही काउंट केलेले त्याच्या पुढच्यापासून तुम्ही चालू करायचे आहेत. अगदी पहिल्यापासून नाही. पहिले तुमचे काही 2-3 झाले असेल गुरुवार तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्यापासून चालू करायचे आहे. अगदी बरोबर 11 गुरुवार करायचे आहेत. 11 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही एखादं जोडपं किंवा तुम्ही 5 कुमारिका वगैरे जेवण बनवून त्यांना तुम्ही जेवायला घालायचंय किंवा एखादं जोडपं तुम्ही घालू शकता. तुम्हाला काही गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तेही देऊ शकता. असं काही नाहीये. अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं, स्ट्रिक्टली असं काही नाहीये. आणि काही कमी पडलं तर आपल्याकडनं स्वामी सेवा स्वामी करूनच घेतात आणि आपल्याला त्याचं फळ चांगलंच मिळतं. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करा, तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. मला उशिरा मिळालं पण सगळं काही मिळालं. आणि खरंच मी आता मागच्या वर्षी नाही पण त्याच्या मागच्या वर्षी मी 11 गुरुवार केले आणि मी स्वामींना बोललेली माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळे मला आता पुन्हा मन केलं की 11 गुरुवार करावेत. आणि 11 गुरुवार करायचं म्हटलं तर नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं असतं त्या दिवसांमध्ये आणि मिनिमम 3 ते 3.5 महिने लागतात. त्यामुळे आता श्रावणात आपण नॉनव्हेज बंद करतो आणि श्रावण महिना ते आता माझ्याकडे म्हणजे बघा आता नवरात्र पण असतं, म्हणजे घट वगैरे मी बसवते. त्यामुळे दसरा झाल्यानंतरच आम्ही नॉनव्हेज खातो. त्यामुळे या 3 ते 4 महिन्यामध्ये माझ्या 11 गुरुवार होतील म्हणून मी श्रावणातच करायला घेतलेले आहेत. आणि तुम्ही असंही करू शकता श्रावण महिन्यात किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर हे कधीही तुम्ही करू शकता. असं काही नाहीये की ह्याच महिन्यात केले पाहिजे किंवा ह्याच दिवशी केलं पाहिजे. तर नॉनव्हेज कसं होतं की काही वेळेला आता मुलं हट्ट धरतात, मुलं आपण घरामध्ये करत असतो. त्यामुळे श्रावणापासून तर दसऱ्यापर्यंत आम्ही नॉनव्हेज करत नाही. त्यामुळे ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये मी 11 गुरुवार करत असते. तर मी आता सुरुवात केलेली आहे आजपासून आणि आज माझा पहिला गुरुवार आहे. तर आता 11 गुरुवार झाल्यानंतर मग मी एखादं जोडपं वगैरे जेवायला घालणार आहे. तर असे हे 11 गुरुवार करायचे. कोणी आणि कधीही करू शकता तुम्ही, फक्त नॉनव्हेज खात नसाल तर. आणि जर नॉनव्हेज श्रावण महिन्यात बंद असेल तुमचं, माझ्यासारखं जर दसरा झाल्यानंतर तुम्ही खात असाल तर ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचे 11 गुरुवार कंप्लीट होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हे 11 गुरुवार करायचे. आणि हे मी का करते तर आता बघा तुम्हाला माहितीये जे स्वामी सेवा करतात त्यांना माहितीये की 3 अध्याय सारामृत पोथीचे रोजचे नित्यपूजा स्वामींची आणि 11 माळी जप किंवा 1 माळ स्वामी समर्थ जप केली जाते. परंतु काहींची परिस्थिती नसते, सिच्युएशन तशी नसते. आता खूप धावपळ वगैरे असते, सकाळचे टिफिन वगैरे असतात आणि आपल्याला जेव्हा पूजा करायची तेव्हा आपण निस्वार्थी भावनेने अगदी शांत मनाने करायची असते. त्यामुळे काही लक्ष आपलं ते पूजेकडे असतं, काही लक्ष कामात असतं. असं होऊ देता कामा नये म्हणून रोजची मला नित्यपूजा म्हणजे 3 अध्याय सारामृत पोथीचे आणि माळ जप करणं होत नाही. जेव्हा कधी वाटतं तेव्हा मी करते, परंतु 3 अध्याय सारामृत पोथीचे माझे रोजचे वाचन होत नाही. म्हणून मी असं माझ्या मनात आलं की 11 गुरुवार करावे. कारण आपण एका गुरुवारी पूर्ण पुस्तक वाचलं जातं. हे 21 अध्यायांचं 21 अध्याय आहेत त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे ही सेवा मी करते. तर स्वामी आपल्याकडनंच ती सेवा करून घेतात आणि आपल्याला कळत न कळत सगळं काही भेटतं. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींना गुरु माना आणि स्वामींचा अधिष्ठान करा. तर मी अशा रीतीने बघा स्वामींचा अधिष्ठान केलेला आहे
आणि अशी मी स्वामी सेवा करते. तर आता आज माझा पहिला गुरुवार आहे. मी 21 अध्याय वाचले, 11 माळी जप केलाय आणि त्याचबरोबर बघा खडी साखर वगैरे ठेवलेली आहे आणि संध्याकाळी उपवास सोडून मी नैवेद्य दाखवणार आहे. नैवेद्य दाखवून उपवास सोडणार आहे. तर संध्याकाळचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना आणि पूर्ण जसं आपण जेवायला घेतो तसंच ताट आपल्याला भरायचंय आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि तेच ताट पुन्हा आपल्याला जेवायला घ्यायचं आहे आणि सगळ्यांना असं द्यायचंय त्या ताटातलं, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. तर अशा रीतीने हे स्वामींचे 11 गुरुवार करायचे. हे जेंट्स लेडीज कोणीही करू शकतं. सगळ्या इच्छा तुमचे स्वामी महाराज पूर्ण करतील आणि माझ्याही केलेल्या आहेत. त्यामुळे अगदी निस्वार्थी भावनेने तुम्ही 11 गुरुवार कंप्लीट करा आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही एखादं जोडपं किंवा 5 कुमारिका वगैरे तुम्ही जेवायला घालू शकता. तर असं हे 11 गुरुवारचं व्रत आहे. आणि या दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे बघा नॉनव्हेज टाळायचंय, म्हणजे नॉनव्हेज खायचं नाहीये. पुन्हा तुम्ही बाहेर गावी शक्यतो टाळायचंय. अगदीच इमर्जन्सी असेल तरच जाऊ शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर काही प्रॉब्लेम पिरियड्स किंवा सुतक वगैरे पडलं असेल तर तुम्ही तो गुरुवार पूजा वगैरे मांडायची नाहीये. नेक्स्ट गुरुवार पासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि अगदी पहिल्यापासून करायची हे नाहीये. तुम्ही तुमचे समजा 2 ते 3 गुरुवार झालेत आणि नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही पुन्हा 3 गुरुवार झालेले असेल तर 4थ्या गुरुवार तुम्ही काउंट करायचा आहे आणि लिहून ठेवायचे. मेन म्हणजे न चुकता, म्हणजे 11 गुरुवार पूर्ण आपले कंप्लीट आपल्या हातून स्वामींची सेवा घडली पाहिजे. तर असं हे 11 गुरुवारचं व्रत आहे. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.